बारामती व राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी सोमवारी म्हणजे 6 एप्रिलला शेवटचा दिवस होता। त्यानुसार आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या काही तासात महाराष्ट्राचं राजकारण अचानक ढवळलं। बारामती व राहुरीच्या पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी भाजप सकाळपासून सोंगट्या फिरवताना दिसला। बारामतीतून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माघार घेतली, तर राहुरीतही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकीय मुत्सद्देगिरीचा वापर केला। भाजपचे नवे तारणहार ठरलेले मंत्री विखेंनी राहुरीतही यशस्वी मध्यस्थी केली। तनपुरेंची भेट घेऊन या दोन्ही नेत्यांनी तनपुरेंचे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बोलणे करून दिले। त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीच्या तयारीत असणाऱ्या प्राजक्त तनपुरेंनी या निवडणुकीतून माघार घेतल्याचं जाहीर केलं। बिनविरोध किंवा लाखांचं लीड अशा थंबनेल खाली आम्ही 1 महिन्यापूर्वी या व्हिडिओचं भाकीत मांडलं होतं। आता आमचं हे विश्लेषण अगदी तंतोतंत खरं ठरत असल्याचं दिसतंय। आम्ही राहुरीबाबत आतापर्यंत ज्या शक्यता मांडल्या होत्या त्या अगदी खऱ्या ठरताना दिसत आहेत। राहुरीत नेमकं काय झालंय, आम्ही काय सांगितलं होतं आणि आता काय होऊ शकतं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। सोमवारी म्हणजेच आज बारामती व राहुरी पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। या दोन्ही पोटनिवडणुकांची गेल्या महिनाभरापासून चर्चा सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले या दोन मोठ्या नेत्यांच्या निधनामुळे या दोन्ही विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या होत्या। बारामतीची जागा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार व राहुरीची जागा शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले हेच लढवतील व त्यांचे पक्ष त्यांनाच तिकीट देतील, असंही आम्ही महिनाभरापूर्वीच सांगितलं होतं। राज्याचं राजकारण, अजितदादांच्या मृत्यूनंतर बदललेली समीकरणं, शरद पवारांची राज्यसभेवर झालेली बिनविरोध निवड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आक्रमक अवतार या सगळ्या घडामोडी पाहता या दोन्ही ठिकाणी काय होईल याबाबत आम्ही विश्लेषण केलं होतं। आता हे आम्ही आमच्या नजरेतून मांडलं होतं, परंतु काही महाभाग आम्हाला भाजपचं चॅनल किंवा भाजप धार्जिनी पत्रकारिता म्हणून त्यावेळेस कमेंट करत होते। आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत खरं तेच मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। आमचा तोच प्रयत्न व तेच भाकीत अगदी तंतोतंत खरं ठरलं। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या वाटेतील अनेक अडथळे दूर झाले। भाजपच्या प्रयत्नातून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तेथून माघार घेतली, तर राहुरीतही पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची शिष्टाई कामी आली। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तनपुरेंची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली। या चर्चेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही तनपुरेंचं फोनवर बोलणं करून देण्यात आलं। चव्हाण विखे यांच्या भेटीनंतर तनपुरेंची बॉडी लँग्वेज बदलली। राहुरी मतदारसंघातील अनेक प्रश्नांबाबत महायुती सरकारने सकारात्मकता दर्शवल्यामुळे आपण या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय कार्यकर्त्यांना विचारून घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले। अखेर 2:45 वाजेच्या सुमारास त्यांनी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं। राहुरी तालुक्यातील MIDCची गरज, मुळा धरणातील गाळ काढण्याची आवश्यकता, रोजगाराच्या संधी आणि KK रेंजसाठी जमीन अधिग्रहण न करण्याचा शब्द अशा अनेक मुद्द्यांबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तनपुरेंशी चर्चा केल्याचं सांगितलं गेलं। त्यानंतर तनपुरेंनी या निवडणुकीतून माघार घेतली। शेवटच्या काही मिनिटात राहुरीत पुन्हा ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला गेला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने या मतदारसंघासाठी सकाळीच 2 AB फॉर्म दिले होते। भाजपची धावपळ पाहता शरद पवार गटानेही आपला मोहरा शोधून ठेवला होता। प्राजक्त तनपुरे व स्थानिक कार्यकर्ते गोविंदराव मोकाटे या दोघांच्या नावाने AB फॉर्म पाठवण्यात आला होता। तनपुरेंनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवार गटाने गोविंदराव मोकाटे यांचा फॉर्म भरला। त्यानंतर भाजपचे अक्षय कर्डिले विरोधात राष्ट्रवादीचे गोविंदराव मोकाटे अशी मुख्य लढत या मतदारसंघात होण्याची शक्यता आहे। खरं तर 9 एप्रिलला अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे। तोपर्यंत पुन्हा या मतदारसंघात आणखी एकदा ट्विस्ट येऊ शकतो, असंही सांगितलं जात आहे। राहुरीच्या जागेसाठी भाजप बिनविरोध किंवा थेट लाखांच्या लीडचं नियोजन करत असल्याचं आम्ही महिनाभरापूर्वीच सांगितलं होतं। आज आम्ही सांगितलेलं अगदी तंतोतंत जुळताना दिसलं, कारण प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्यामुळे कर्डिलेंसाठी ही निवडणूक अगदी सोपी झाली आहे। आता विरोधात कुणीही असलं तरी भाजपनं लाखांच्या लीडचं नियोजन करून ठेवलं आहे। शिवाय पुढच्या 3 दिवसात अजून काही धक्के देण्यासाठीही भाजपचे प्रयत्न सुरू आहेत। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर मतदारसंघात एक भावनिक लाट तयार झाली होती। खरं तर अक्षय कर्डिले यांना बिनविरोध निवडून दिले तर राहुरीतून एक आदर्श जाणार होता। विरोध हा फक्त विचारांचा असतो, तो व्यक्तीला नसतो, हे दाखवण्याची मोठी संधी शरद पवार गटाला होती। परंतु तरीही अगदी शेवटच्या काही मिनिटात शरद पवार गटाने फॉर्म भरला। परंतु तरीही आता माघार घेतलेल्या तनपुरेंची ताकद कर्डिलेंमागे उभी करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत। त्यामुळे कर्डिले हे लाखांच्या लीडने निवडून येतील अशा शक्यताही वाढल्या आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।